परभणी येथे संविधान प्रतीक असलेल्या संविधान तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच संविधानाचे रक्षक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस निरीक्षक तसेच LCBचे अधिकारी व मृत्यूशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज अकोले तहसील कार्यालयावर समस्त आंबेडकरी समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये अकोले तालुक्यातील आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। यावेळी आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांना एक निवेदन देखील देण्यात आले आहे। या निवेदनामध्ये पुढे असे म्हटले आहे की अकोले तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी येथे संविधान प्रतीक असलेल्या संविधानाची तोडफोड करणाऱ्या नालायक प्रवृत्तीचा निषेध करत आहोत, असंही या निवेदनामध्ये म्हटले आहे। यामध्ये पुढे असे म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले। संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषेचे जातीचे सर्व लोक आजही गुण्यागोविंदाने राहत आहे। मात्र परभणीमध्ये एका नालायक प्रवृत्तीच्या व्यक्तीने याच हरताळ फासला आहे। यात संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला आहे। ही बाब आंबेडकरी जनता कधीही सहन करणार नाही। याच घटनेच्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक होणं स्वाभाविक आहे। त्या अनुषंगाने अनेक मोर्चेही महाराष्ट्रात निघाले। या मोर्चाला देखील गालबोट लावण्याचे काम जाणीवपूर्वक झाले आहे। या सर्व घटनांमध्ये आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तसेच तरुण शालेय विद्यार्थ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। महिलांना अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली आहे। जे संविधानाचे रक्षण करतात त्यांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहे आणि ज्यांनी संविधानाची तोडफोड केली त्यांना मात्र मोकळे सोडले आहे। ही कसली नीती असा सवालही या निवेदनात करण्यात आला आहे। खरं तर कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली चौकशीसाठी आंबेडकरी विचारांवर श्रद्धा असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला ताब्यात घेतले आणि दुर्दैवाने हा तरुण जेलमध्येच याचा मृत्यू झाला। हा दुर्दैवी मृत्यू नाही तर हा पोलिसांनी केलेला खूनच आहे, तसा रिपोर्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे निवेदनात म्हटले आहे। काय गुन्हा होता या युवकाचा? केवळ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना, महिलांना पोलीस अमानुषपणे मारहाण करतात, ते व्हिडिओ शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये करत होता। या सर्व घटना पाहता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रचंड वेदना होत आहे। समाजाचा अधिक अंत न पाहता संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक व अन्य दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा समाजात अधिक रोष वाढेल तरी तात्काळ कारवाई करावी अशी विनंतीही या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। आजच्या या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षताई रुपोते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे, रिपाईचे चंद्रकांत सरोदे, त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले, विनय सावंत, त्याचबरोबर सौ संगीता साळवे, राजेंद्र घायवट, राजू गवांदे, सुरेश देठे, परवेज अमीर अली शेख, अर्शद तांबोळी, मुनफ मणियार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये आज सहभागी झाले होते। महात्मा फुले चौकापासून हा मोर्चा घोषणा देत आज अकोले तहसील कार्यालय जाऊन पोहोचला, तेव्हा त्या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदाससह कॅमेरामन आकाश भालेराव। कधी शांत बसणार नाही आणि म्हणून तशाच अर्थानं त्याही ठिकाणी परभणी या ठिकाणी संविधान प्रेमींनी त्या ठिकाणी निषेध केला होता। निषेध करणं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वाभाविक आहे। त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि म्हणून त्या चीडीचं रूपांतर त्या ठिकाणी आंदोलन करणं असेल, मोर्चे करणं असेल, अशा पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निषेध केला। मित्रांनो, हा निषेध करत असताना त्या आंदोलनामध्ये काही विघातक शक्ती त्या ठिकाणी घुसल्या आणि त्या आंदोलनाला त्यांच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। खरं तर आंदोलन होत असताना आपल्या सर्वांचा सहकारी जो आंबेडकरी चळवळीवर प्रेम करत होता, जो संविधानावर प्रेम करत होता, असा सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता, सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता पुढे आला आणि आपल्या त्या ठिकाणी महिला असतील, त्या ठिकाणी तरुण विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी त्या ठिकाणी होते। अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होत होता। ही सगळ्या घटनेचा त्या ठिकाणी तो विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा विद्यार्थी आपल्या मोबाईलद्वारे शूटिंग करत होता आणि शूटिंग करत असताना पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं त्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं।
मित्रांनो, एवढ्यावर हा प्रसंग येऊन थांबला नाही तर सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं आणि त्याचा इतका प्रचंड छळ केला आणि त्या ठिकाणी तो गोरबन नावाचा जो PSI आहे, या PSIच्या नेतृत्वाखाली, या जातीवादी PSIच्या नावाखाली आणि त्यांच्या सहकार्यांनी इतकं त्याला टॉर्चर केलं, इतकं टॉर्चर केलं की त्याचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. खरं तर मित्रांनो, हा मारहाण झाला इथपर्यंत ही गोष्ट नाही. खरं तर त्याचा त्या ठिकाणी जामीन झाला होता आणि जामीन झाल्यानंतर देखील त्याला चौकशीच्या निमित्तानं जवळ ठेवलं आणि त्याची मारहाण झाली. मित्रांनो, एवढ्यावर ही गोष्ट थांबली नाही. ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं त्या ठिकाणी परभणी या ठिकाणी त्या ठिकाणी विजय वाकोडे नावाचा जो व्यक्तिमत्व होतं की आंबेडकरीचा प्रचंड प्रेम करणारा कार्यकर्ता होता, त्यानंतर बसून त्या माणसाने आपलं उभं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं होतं आणि ही सगळी घटना पाहिली. आमच्या माई मावल्यांवर अत्याचार होतोय, आमच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय. त्या माणसाला सहन झाला नाही आणि ज्या मिनिटाला सूर्यवंशी नावाचा माणूस मृत्यू पावला त्या दुसऱ्या वेळेला काही मिनिटांमध्ये त्या मोहनराव वाकोडे नावाने आपला प्राण त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि अगदी काही काळामध्ये त्या ठिकाणी राहुलजी गांधी त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार आहे. इतकी वाईट गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून हा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण जमलेला. हा निषेध करत असताना मोहनराव वाकोड्यांचा आणि त्या ठिकाणी सूर्यवंशी नावाच्या माणसाला श्रद्धांजली व्यक्त करणं या ठिकाणी प्रथमतः गरजेचं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली देखील आपण सर्वांनी व्यक्त करणार आहोत. परंतु ही घटना जी आहे, या घटनेनं आम्ही त्यानंतरची जी घटना आहे, त्यानंतरची जी घटना आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन. खरं तर राग आल्यानंतर आपली पहिली पायरी असते की पोलीस प्रशासनाकडे जावा, न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावा आणि आपल्या सगळ्यांचे या विधानसभेच्या लोकसभेचे नेतृत्व करणारे देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांच्याकडे जावा, त्यांना निवेदन द्यावा आणि आपल्या मागणीची ते काहीतरी दखल घेतील. अशी परिस्थिती मात्र राहिली नाही. या देशाचा गृहमंत्री काय करताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संसदेमध्ये आपली मागणी मांडण्यापेक्षा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची टिंगल करतायत आणि म्हणून मी त्या गृहमंत्र्याचा देखील या ठिकाणी निषेध करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना चीड आलेले, आपल्या सर्वांची चीड या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी अनेक राज्याचे नेते या ठिकाणी विजयराव वागचौरे आहेत, उत्कर्षताई या ठिकाणी अजितजी नवले आहेत, हे सर्व या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहे. आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी जेठे ही मुलगी आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे, तिला या ठिकाणी विनंती करतो आपली थोडक्यामध्ये. जय भीम. मी एक भीम कन्या. आज आपल्या संविधानावरती अत्याचार होतो, विटंबना होते. आज परभणी येथे विटंबना झाली. जर आपण या अन्यायावरती तोड काढला नाही तर उद्या हा अन्याय आपल्या अकोल्यातही होईल. जर आज आपण हा मोर्चा माघारी घेतला बिना न्यायाचा तर उद्या आपल्या अकोला तालुक्यात पण चौकात संविधानाची विटंबना केली जाईल. आज परभणीमध्ये भीम सैनिकांवर अन्याय झाला. त्यात एका भीम सैनिकाचा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू देखील झाला. यांच्यावरती प्रचंड अशा स्वरूपाचा अन्याय झाला. उद्या आज परभणी येथे झाला, उद्या आपल्या अकोला तालुक्यात होईल. असा अन्याय पूर्ण होऊ नये त्यासाठी आपल्या अकोला तालुक्यातील भीम सैनिकांनी एका मोर्चाचे आयोजन केले. त्या मोर्चात आपण सर्वांनी सहभाग घेतलाय. तोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही, तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटत नाही, तोपर्यंत एकाही भीम सैनिकांनी माघार घ्यायची नाही. आणि मला खात्री आहे यातला एकही भीम सैनिक कुठे जाणार नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रक्ताचं पाणी केलं आणि हे संविधान लिहिलं. अशा नालायक माणसाने त्या संविधानाची विटंबना करावी एवढी त्याची लायकीच नाही. या महाराष्ट्रात कोणाची लायकी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलं होतं की तेव्हा तुम्हाला असं वाटेल की संविधान चुकतं तेव्हा बदल करा, पण मला असं वाटत नाही. संविधान कधी चुकेल, कधी चुकलं होतं. संविधानाने गोरगरीब माणसाला न्याय मिळवून दिला. महिलांना आज इथे तेवढा महिला उपस्थित आहे ना, तेवढा फक्त माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज महिला राष्ट्रपती आहे, मुख्यमंत्री आहे, सरपंच आहे. भारतातल्या निम्म्यापेक्षा गावातल्या स्त्रिया या सरपंच आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री शिक्षणाचे पुरस्कार
महात्मा ज्योतिबा फुले या देशातील तमाम शोषित दलित आदिवासी दलित जनतेचं आराध्य दैवत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. परभणी येथे भारतीय संविधानाच्या शिल्पाची मोडतोड झाली आणि त्या मोडतोडीनंतर अत्यंत शांततेच्या मार्गानं आंबेडकरी चळवळीतील जनतेनं बंद पुकारला. पण ज्या दिवशी बंद होता त्याच दिवशी भाजपप्रणीत काही संघटनांनी त्या ठिकाणी बांगलादेशी हिंदूंच्यासाठी मोर्चा काढला. तो मोर्चा संपल्यानंतर गळ्यामध्ये निळे पट्टे घालून परभणी शहरामध्ये मोडतोड केली. या मोडतोडीनंतर पोलिसांनी रात्रीचं कोम्बिंग ऑपरेशन केलं. त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये चळवळीतल्या निरपराध जनतेला मारहाण केली, अनेकांना अटक केलं. या अटकेचं व्हिडिओ शूटिंग पोलीस स्टेशनमध्ये एका कार्यकर्त्याला मारहाण होत होती, त्याचं व्हिडिओ शूटिंग सोमनाथ सूर्यवंशीने काढलं. LLBच्या शेवटच्या वर्षाला असलेला हा मुलगा खुल्या पोलीस स्टेशनमध्ये मारहाण होणे हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्याची शूटिंग सोमनाथ सूर्यवंशीने काढली आणि ही शूटिंग काढली म्हणून याचा राग धरला म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला आरोपी करण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी इतकी बेदम मारहाण केली तर त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. वास्तविक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांनी केलेला खून आहे. त्या संबंधित सर्व पोलिसांना निलंबित केलं पाहिजे, त्यांना सेवेतून बरतर्फ केलं पाहिजे. मित्रांनो, शहीद भाई संघाने नेहमी सांगायचे माझा बा मरताना माझ्या जवळ आला, बाबा मला जवळ बोलून घेतलं आणि बाने मला सांगितलं, बाबा आड्याला जुन्या चाकू सुऱ्या कोयते आजही बांधून ठेवले. तर मी बाला म्हटलं, बा त्या चाकू सुऱ्या कोयत्याचं मी करायचं काय? बा म्हटला, अरे बाळा, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही 4 पायाची जनावरं फाडली, पुढच्या काळात तुम्हाला 2 पायाची जनावरं फाडावं लागते, ते सांभाळून ठेव. आजही आमच्या घरामध्ये चाकू सुऱ्या कोयते तसेच आहेत. बाबासाहेबांनी मला भगवान बुद्धाचा मार्ग दिला, शांतीचा मार्ग दिला, शांतीचा धम्म दिला. याचा अर्थ असं समजू नका का आम्ही फार शांत झालो. आम्ही वेळेला जर आमच्या कोणी नादी लागत असेल तर निश्चितच त्याच्या 4 हात करण्याची आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची समाजाची ताकद आहे. मित्रांनो, पोलिसांनी या सर्व प्रकाराची, सरकारने या सर्व प्रकाराची SIT चौकशी करावी म्हणून आपण आजचं जन आंदोलन केलं. आपण पोलिसांनी यावरती, प्रशासनाने यावरती, मुख्यमंत्र्यांनी यावरती लवकर कारवाई करावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मी राजापूरची भीमकन्या रोशनी काशीकेदार. प्रथमतः तर मी बाबासाहेबांची घोषणा देणार आहे. घटनापती, सुवर्णरत्न, शिल्पकार, क्रांतिकारक, क्रांतीसूर्य, शिल्परत्न, बोधिसत्व, लोकनायक, भारतरत्न, महामानव, युग पुरुष, न्यायमूर्ती, कार्यपंडित, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. तर मंडळी, परभणी येथे संविधान शिल्पेची विटंबना आणि आंबेडकरी समाजावर झालेला पोलीस अत्याचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, तर हा मृत्यू नसून पोलिसांनी केलेला खून आहे असं मला वाटते. पोलिसांनी त्यांना तपासणीच्या कारणाने बोलवून त्याची मारहाण केली. तुम्हाला काय वाटतं, हा त्यांचा झालेला मृत्यू आहे? नाही, तर त्या पोलिसांनी केलेला खून आहे. अहो, कोणीतरी मनोरुग्ण येतो आणि आपल्या संविधान शिल्पेची विटंबना करून जातो. म्हणून तुम्ही काय आपला शांत बसणार हा समाज, आपला जयभीम समाज? कोणीतरी म्हणतं की यांना बुद्ध नको, युद्ध हवंय. अहो, हा आम्हाला बुद्ध नको, युद्ध हवंय. तुमच्यासारख्या जातीवादी कुत्र्यांना जर का आम्हाला थांबवायचं असेल तर आम्हाला बुद्ध नको, युद्ध हवंय. म्हणूनच आम्ही बाबासाहेबांच्या विचारांवर चालूनच आज तुम्हाला शांततेपणे आम्ही तुमच्याकडे न्याय मागतो. आणि कोणतो अमित शहा म्हणतो का आंबेडकर 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 तुम्हाला फॅशन? अहो, आमचा फॅशन आहे आंबेडकर.
या अत्यंत महत्वाच्या मोर्चासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते बिजूभाऊ वाकचौरे, उत्कर्षाताई रुपवते, सर्वच मान्यवर, संगारेजी इथे आहेत, शिंदेजी आहेत, बाकी सर्व मान्यवर, वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेते, रिपब्लिकन पार्टीचे अनेक नेते, इतर सर्व चळवळीचे नेते, आमचे मित्र विनयजी सावंत, सर्वच संविधानावर प्रेम करणाऱ्या आणि आंबेडकरांना हृदयामध्ये ठेवणाऱ्या जनतेच्या वतीने आपण इथे आलेलो आहोत. मी सगळी भाषणं ऐकत होतो, विशेषतः तरुण मुली ज्या बोलल्या त्यांचा जो आकांत इथे व्यक्त होत होता ते मी पाहत होतो. केवळ अकोल्यातच नव्हे, ज्यांना ज्यांना मेंदू आणि हृदय आहे, ज्यांना संविधानाच्या बद्दल आणि आंबेडकर साहेबांच्या बद्दल एक श्रद्धा आणि भावना आहे, ते सगळेच जण देशभरातले आहत आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की अकोल्यात आपण हा मोर्चा आयोजित केला आणि आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली. अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि संबंध शेतकरी चळवळीच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारचा आणि पोलिसांचा सुद्धा अत्यंत कडव्या शब्दामध्ये मी निषेध करतो. ज्या प्रकारे त्यांनी ही संसदीय पद्धतीच्या राज्य व्यवस्थेमध्ये एक प्रकारे आमच्या सैनिकाची कोठडीमध्ये हत्या केलेली आहे, करावा तेवढा निषेध या सर्वांचा थोडा आहे. आपण सर्वजण पाहतोय की काय देशामध्ये सुरू आहे. एका संविधानाच्या संदर्भामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ज्या प्रकारे अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, त्याला प्रतिकार करताना ज्या प्रकारे अत्यंत क्रूरपणाने वागणूक या महाराष्ट्राच्या पोलिसांनी दिली, मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, पोलीस जबाबदार आहेत, पण पोलिसांना हे कृत्य करायला पाठिंबा देणारे जे राज्यकर्ते आहेत तेही जबाबदार आहेत, हे आपण बिलकुल विसरता कामा नये. ही घटना पहिल्यांदा झालेली नाही. आपण यावेळी आता इथे जमलोय, आम्ही सगळेजण आलो आणि त्या घटनेचा निषेध करतोय. मला आठवत आहे अंतरावली सराटी या ठिकाणी ज्यावेळी मराठा आंदोलकांवर मराठा महिलांची डोकी फोडली, त्यावेळी सुद्धा याच तालुक्यामध्ये तुम्ही सगळे भाऊ आलात आणि आपण त्या घटनेचा निषेध केला. एकजुटीनं पोलिसांच्या आणि राज्य व्यवस्थेच्या गुंडागर्दीला आपण त्यावेळी प्रतिकार केलेला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अकोले तालुक्याच्या जनतेच्या वतीनं पुन्हा एकदा या सगळ्या दादागिरीचा मी निषेध करतो. बरोबर मागणी केली, त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि केवळ पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे, तर त्या पोलिसांना अशा प्रकारे पाठिंबा देणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी या महाराष्ट्राची आणि देशाची निसंदिग्ध माफी मागितली पाहिजे, ही सुद्धा मागणी आपल्या सर्वांच्या वतीने मी करतोय. मित्रांनो, देशाच्या संसदेमध्ये ज्यावेळी गृहमंत्री बोलतात त्यावेळी त्या गोष्टीला काही महत्व असतं. कोणाबद्दल तुम्ही बोलताय? अरे तुमची अवकात आहे का बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलण्याची? हे दुर्दैवाने या चौकामध्ये मला बोलावंसं वाटतंय. बाबासाहेब आंबेडकर हे हजारो कोट्यावधी जनतेच्या हृदयाचा ताईत आहे आणि ते का आहेत? ते व्यक्ती म्हणून आहेत, पण जे विचार त्यांनी दिले त्या विचारावर फिदा होणारे कोट्यावधी लोक या देशामध्ये राहतात. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी अपमान करता, तुम्ही ज्यावेळी प्रतारणा करता, त्यावेळी आंबेडकरांची तुम्ही करताच, परंतु आमच्या हृदयामध्ये त्यांचे जे विचार आहे त्यांची सुद्धा तुम्ही प्रतारणा करता. तुम्ही गृहमंत्री असाल नाही तर आणखीन कोणी असाल, तुम्ही असं वागला तर या देशामध्ये गृहमंत्री असताना सुद्धा तुम्हाला फिरता येणार नाही. ही ताकद या तालुक्याच्या आणि या देशाच्या संविधान प्रेमी नागरिकांची आहे. मी हे कशाच्या जोरावर बोलतोय? लक्षात ठेवा, तुमच्याकडे पोलीस असेल, तुमच्याकडे मिलिटरी असेल, परंतु आमच्याकडे रस्त्यावर उतरून प्राणपणाने लढाई करणारे हजारो सैनिक आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. मित्रांनो, हा कावा समजून घेतला पाहिजे. जे पोटात असतं ते ओठात येत असतं. नाटकं दीर्घकाळ करता येत नाही. आंबेडकरांच्या बद्दल, संविधानाच्या बद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात ज्या रास्त भावना आहे त्या अचूकपणाने वेळोवेळी अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान करताना यांच्या पुढे आलेले आहे. राज्यपालांच्या बद्दल महाराष्ट्रात आपण काय पाहिलंय? पहिली वेळ नव्हती. बाबासाहेबांना सोडलं नाही, फुलेंना सोडलं नाही, छत्रपतींना सोडलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कावे मित्रांनो नीट अचूकपणाने ओळखूया. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष
जागेपणी किंवा झोपलेलं असताना भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संविधान खतम करायला निघालेल्या ज्या शक्ती आहे त्यांना बळ मिळता कामा नये. आपण रात्रंदिवस याचा विचार केला पाहिजे, संकल्प केला पाहिजे, तशी कृती केली पाहिजे. आंबेडकर जनता आज आहत आहे, परंतु हा केवळ आंबेडकरी जनतेचा प्रश्न नाही आहे. या देशामध्ये संविधानामुळे ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य, लोकशाही मिळाली त्या सर्वांचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून एकजुटीने सामील होऊया, घटनेचा निषेध करूया, दोन्ही घटनेचा निषेध करूया. ज्या प्रकारे सूर्यवंशी सारख्या आमच्या लेकराला तुम्ही कोठडीत मारलं त्याचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये आपण सगळा निषेध करू. आणि भावांनो, आमचा कलेजा असणाऱ्या विचारांवर ज्यांची आमची श्रद्धा आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गृहमंत्री तुम्ही जे बोलला त्याचा सुद्धा या संबंध जनतेच्या वतीनं कडवा निषेध करूया. भाऊ, सोबत आहोत, सोबत राहणार आहोत. विचारांवर श्रद्धा आहे. आरपारच्या लढाई बरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केवळ अकोल्यात नाही, रुपवतेताई केवळ अकोल्यात नाही, संबंध महाराष्ट्रभर आम्ही बरोबर आहोत. सगळ्या ठिकाणी मोर्चामध्ये या निळ्या झेंड्या बरोबर लाल झेंडा तुमच्या बरोबर आहे. सोबत राहू. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. सर्व महामानवांना, महापुरुषांना आणि ज्या महिलांनी आपल्या या समतेच्या चळवळीमध्ये योगदान दिलं आणि ज्यांच्या योगदानामुळे आज आपण सगळ्या समाजाचे स्त्री पुरुष इथे एकत्रित बसू शकतो, त्या सगळ्यांना सर्वप्रथम मानाचा जय भीम. आदरणीय बिजूभाऊंच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आज आपण, तुम्ही नेतेच आहात आमचे बिजूभाऊ, मार्गदर्शक आहात आणि राहणार आहात. हा जो मोर्चा आज आपण इथे अकोले तहसीलवर काढलाय आणि जे कारण त्या मोर्चा मागे आहे, जे निषेध नोंदवण्यासाठी आपण सगळे इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्या सगळ्या कारणांच्या विरोधामध्ये तर निषेध आहेतच. जे काही परभणीला घडलं, जी विटंबना झाली त्याचा निषेध आहे. पोलीस कठडीमध्ये जे 2 लोक मृत्यू पावले त्याचा निषेध आहे. जे काही अमित शहा तिथे लोकसभेमध्ये बरळले त्याच्याचाही निषेध आहे. आणि हे सगळं बघूनही ज्या लोकांच्या अजूनही भावना पेटत नाहीत, जे मुर्दार पडलेले आहेत, त्यांचा सर्वात जास्त निषेध आहे. आज तुम्हाला वाटत असेल कोण सोमनाथ, कोण सूर्यवंशी गेला, ती आग पसरली ना तर उद्या ते नाव उत्कर्षाचंही असू शकतं, ते रवीचंही असू शकतं, ते विनय सावंतांचंही असू शकतं. हे विसरू नका. आज हे परभणीत झालं, हे उद्या आपल्या घरात होणार नाही याची गॅरंटी आता उरलेली नाही. कारण राज्य हे वेगळ्या लोकांच्या हातामध्ये. तुम्ही काही करा, तुम्ही काहीही बोला आणि आम्ही पचवून घ्यायचं. ही जी सवय आपल्या समाजाला लागलेली आहे, समाज म्हणजे फक्त बौद्ध समाज नाही, सगळा बहुजन समाज याच्यामध्ये आहे, ती सवय आपण खरं तर मोडीत काढली पाहिजे. विटंबना होते आणि लगेच सांगतात माथे फिरू होता. कोणी सांगितलं माथे फिरू होता? कोणी सर्टिफिकेट दिलं? अजूनही त्याच्यावरती तथ्य माहिती नाही की कोण होता, खरंच माथे फिरू होता की नाही. पण अंग काढून घ्यायचं त्या सगळ्या प्रकरणातून, म्हणायचं माथे फिरू होता. त्याच्यानंतर झालं सगळं आंदोलन झालं, शांतपणे आंदोलन सुरू होतं. लाठीचार्ज झाला, पोलिसांनी काही लोकांना अटकेत घेतलं आणि अटकेमध्ये होताना जे दादाने सांगितलं की त्या सोमनाथ दादाने व्हिडिओ बनवला, त्याचा मोबाईल कुठे आहे ते आधी पोलिसांनी सांगितलं पाहिजे की का त्याला एवढी मारहाण करण्यात आली, त्याच्यामुळे त्याचा जीव गेला. वारंवार सगळे सांगत होते की शांततेने ते आंदोलन सुरू होतं, पण आंदोलन चिघळलं. त्या पोलीस प्रशासनाचा खरंच धिक्कार केला पाहिजे. कुठेतरी ती मनोवृत्ती वृत्ती या सगळ्या प्रशासनामध्ये पण घडलेली आहे, ती अशा प्रसंगातून बाहेर येते की मिळाले की सोडू नका, हेच आपल्याला प्रश्न विचारतात, हेच जाब विचारतात, यांना सोडू नका. आणि हीच वृत्ती कुठेतरी त्या दिवशी परभणीला दिसली. तेवढा वेळ थांबला नाही, कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः तिथे गेले, वस्त्यांमध्ये फिरले. एकटा माणूस घाबरला नाही त्या वस्त्यांमध्ये जायला, अजिबात घाबरला नाही. बाकी सगळे नेते फक्त भाषण आणि ट्विट करत होते, फक्त निषेध नोंदवत होते, पण तिथे जाऊन त्या लोकांना शांत करण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय. आपण आग्रहाने सांगितलं पाहिजे. त्याचं कारण हे, कारण त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं की महिलांना मारहाण झाली, गर्भवती महिलांना मारहाण झाली, त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं. आणि आमचे मुख्यमंत्री काल फ्लोअर वरती सांगतात की कोम्बिंग ऑपरेशन झालंच नाही. विनय दादा, कोम्बिंग ऑपरेशन झालंच नाही, त्यामुळे एवढे सगळे अटक कसे केले तुम्ही, हा खरं तर प्रश्न आहे. त्यामुळे खोटा बोलणार आणि रेटून बोलणार हे माहिती आहे, पण आता आपल्याला शांत बसून चालणार नाहीये. जे काही परभणीत झालं त्याचा निषेध
नोंदवायचं तर सोडून द्या, त्याच्या पुढे जाऊन आमचे गृहमंत्री म्हणतात की काय आंबेडकर 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 म्हणता फॅशन झाली आहे. जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात पोहोचले असता. अरे माणसा, त्या नरकातून बाहेर काढणारा तो माणूस होता, त्याचं नाव तू कितीही प्रयत्न कर, कितीही प्रयत्न कर. 50 वर्ष झाली बाबासाहेबांना जाऊन महापरिनिर्वाण होऊन, अजूनही त्यांच्याबद्दलची जी घृणा आहे मनातली ती का जात नाही? कारण या सगळ्या समाजाला त्या नरकातून त्या माणसाने बाहेर काढलं आणि ती जी चीड आहे ती या लोकांच्या मनातून जात नाही, जाणार नाही, कधीच जाणार नाही. कारण RSSचा जो विचार आहे तो हाच आहे. आणि हे याच्यातून कुठेतरी बाहेर निघालं, कुठेतरी ती गरज बाहेर निघाली. आज आम्ही बघतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान खतरे में म्हणून सगळ्यांनी निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर काय झालं? भाजप जे सरकार इकडे होतं महाराष्ट्रामध्ये, मुंबई आणि परिसरातल्या कॉलेजेसमध्ये, तुम्हाला किती माहिती मला माहिती नाही, शिक्षण संस्थांमध्ये संविधानाची मंदिरं उभारली. एक खोली बांधायची, त्याच्यामध्ये संविधानाची प्रत ठेवायची आणि रोज सगळ्यांनी येऊन तिथे पाया पडायचं. असं संविधानाची प्रत पाया पडून हा त्याचा एजेंडा आहे, लक्षात घ्या. टाळ्या वाजवून नाही थांबायचंय. आम्ही मंदिर बांधणार, आम्ही संविधानाची पूजा करणार आणि मग आम्ही म्हणून संविधानालाच फाडणार आणि आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात बोलणार. हा कट आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे, हे सांगण्याचा मी प्रयत्न करते. या सगळ्या घटनांमागे ज्या काही ताकदी आहेत, शक्ती आहेत, त्यांचा निषेध तर आहेच, पण ज्या प्रशासनाने त्यांना पाठीमागे घातलं त्याचाही निषेध आहे. आणि आताही एवढं सगळं रान पेटलं असताना जर त्यांच्यावरती कार्यवाही होणार नसेल तर मग या सरकारचा काय उपयोग आणि एवढे आकडे देऊन काय उपयोग आहे मला कळत नाही. निश्चित याच्यावरती SITची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, इथे आमच्यासोबत पोलीस कर्मचारी आहेत, सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आमचा राग नाहीये, पण जे लोक चुकीचं करतात, जे जातीवाद वागतात त्यांच्या विरोधात हा राग आहे आणि राहणारच. आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही आमच्या मोर्चेकरांची मागणी आहे आणि ती रास्त मागणी आहे. आता जे सगळं चाललं आहे त्याच्या विरोधामध्ये अजूनही सांगतात की मी असं काहीच बोललो नाही, माझा सगळा तो व्हिडिओ जो आहे तो काहीतरी चुकीचा करून काँग्रेसवाल्यांनी आणि सगळ्यांनी फिरवला. जर तुम्ही चुकले नाही मग तुमचे आका महामानव आहेत ना, ते कुठले गुरु, विश्व नेता मोदीजी आहेत ना, विश्वगुरु, त्यांना का मग सांगावं लागतं की चूक झाली नाही? का त्यांना तुमच्या बचावासाठी यावं लागतं? हे सरळ साधं लॉजिक आहे की जे त्यांच्या पोटात होतं ते ओठात आलं, चुकून का होईना आलं आणि ते तिथे आल्यामुळे आज ते सगळे लोक अडचणी अडकलेले. आणि या देशातला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न नाहीये. जो महिला, जो माणूस अन्यायाच्या विरोधात लढतात, जी माणसं अत्याचाराच्या विरोधात लढतात, विषमतेच्या विरोधात लढतात, या सगळ्यांवरती चढवलेला तो हल्ला आहे, आपल्या सगळ्यांवरती चढवलेला तो हल्ला आहे. हे लक्षात घेऊनच आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि ज्या नावाची इतका तिटकारा आहे ना, शेवट करते विजू, मला माहिती आहे वेळ कमी आहे, ज्या नावाचा एवढा तिटकारा वाटतो ना ते नाव घेऊनच माझ्या भाषणाचा आपण अंत करणार आहोत. म्हणा आंबेडकर, 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 काँग्रेस शाळापर्यंत आंबेडकर, आंबेडकर, जय भीम, जय भीम. धन्यवाद. या भारत देशाचे भाग्यविधाता, भारतीय संविधानाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन. बांधवांनो, विषय अतिशय संवेदनशील आहे. या ठिकाणी मी विशेषतः अभिनंदन करीन, इथे आमच्या वाघिणी ज्या मुली बोलल्या ना, वाघाची डरकाळी होती, माझा ऊर अक्षरशः अभिमानाने भरून आला. या महिला इथं जमल्यात ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व भगिनींचे मी अभिनंदन करते. डॉक्टर बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते, ज्या समाजाच्या महिला आघाडीवर असतील, योद्धे म्हणून लढत असतील, तो समाज कधीच मागे राहणार नाही. आपल्याला बाबासाहेबांचे शब्द खरे करायचे आहेत. बांधवांनो, या ठिकाणी आपण आज जन आक्रोश आंदोलन जे आयोजित केले, जे आयोजक आहेत त्यांचे पण मी आभार मानते आणि अभिनंदन करते.
बांधवांनो, भाऊसाहेब सारखे म्हणतात 2च मिनिटं बोला, 2च मिनिटं बोला. भाऊसाहेब, दादासाहेब, बाई, ताई सगळ्यांनी हे एवढं मोठं दुःख आहे. खैरलांदीचं दुःख, आमच्या बहिणीच्या अंगांमध्ये काठ्या घातल्या, आमच्या आईवर मुलाला बलात्कार करायला लावला. हे दुःख छाती फुटण्यासारखं आहे. आमची मुलं उभी जाळलेली आहे, हळद लागलेली अंगाला ती उभी जाळलेली आहेत. हे दुःख 2च मिनिटात सांगून होईल का सांगा बरं. बरं, काही हरकत नाही. तरी सुद्धा मी 78 वर्षाची आहे, मला बोलायला जरा त्रास होतोय, पण तरी सुद्धा या नंतरच्या मुलीने एक सांगितलं ना, किती वेळ जवळ आलेली आहे. हे जे सरकार आहे ना, जुलमी सरकार, बीजेपी सरकार, RSS सरकार यांनी संविधान बदलायचं ठरवलेलं आहे, घटना उलथून पाडायचं ठरवलेलं आहे. आपण अक्षरशः शिर हात वेळ आली तर शिर हातावर घेऊन लढायला तयार राहायचं आहे. पण भगिनींनो आणि बांधवांनो, आपल्या विचारांची लढाई आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की आपली लढाई विचाराचीच आहे. आपल्याला पुष्कळून देतील, आपल्याला राग येईल असं वागतील, आपण रस्त्यावर कसं येऊ असे काम करतील, पण आपण त्याला बळी पडायचं नाही. एकदा घोषणा देऊ द्यात मला, कारण ना मला ते उचंबळून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा, भारतीय संविधानाचा